बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण पहिले. दुपारचे 12-1 वाजून गेले असावेत. सकाळीच बाहेर जाताना मुलीला सांगितलं होतं, कामेरीचं मास्तर येतील बघ, ते आल्यावर त्यांना जेवण कर. ही त्यांची मुलगी म्हणजे वजंता. ती माझ्या आईच्याच वयाची होती. तिथं आम्ही येऊन थोडे दिवस होताच तिची आणि आईची चांगली गट्टी झाली होती. आई भांडी घासायला लागली की ती मला कडेवर घेऊन फिरवून आणे. मी रडायला लागलो की मला उचलून घे. रात्री चिऊ काऊची गोष्ट सांगे. कावळा कसा ओरडतो त्याची नक्कल करी. उजव्या हाताची 2 बोटे जिभेवर ठेवून ती काव काव असा कावळ्याचा हुबेहूब आवाज काढी. दादांच्या बरोबर आलेल्या माणसाने गूळ शेंगा खाल्ल्यावर आपलं घोडं घेऊन परत गेले. दादांना गाव पाहून यायचं होतं म्हणून ते बाहेर निघाले. तेवढ्यात वजंता म्हणाली, गुरुजी जेवण झालंय, जेवून जावा. आणि ती जेवायला वाढू लागली. जेवण झाल्यावर दादा बाहेर निघाले. तोच वजंता म्हणाली, बापूंनी सांगितलंय गुरुजीसनी लांब कुठं जाऊन देऊ नकोस, इथली कुत्री लई चावकी आहे ती. दादा बाहेर पडले. थोड्याच अंतरावर रस्ता. त्यांना शाळा दिसली. जवळच होती. एका उंच जागेवरती बांधली होती. वाटेत दादांना एक म्हातारा दिसला. काय व पाहुणं, इथं मास्तर म्हणून आलायसा जणू. पहिलं 3 मास्तर इथनं पळून गेल्या ती बरं का. दादा काहीच बोलले नाहीत. शाळेच्या पूर्वेला एक ताल होती. दादा फिरत फिरत त्या तालीवरून निघाले होते. तो समोरून एक माणूस आला. राम राम, तो म्हणाला. दादांनीही त्याला राम राम केला. चौकशी अंती त्याला कळलं की हे आपल्या वाडीत गुरुजी म्हणून आलेत. तसा तो माणूस म्हणाला, मला वाटलं तुम्ही पोलीसच हायसा. पोलीस खात्यात असली उंच गोरीपान माणसं असत्या ती. तोच गोविंद बापू दादांना शोधत तिकडे आले. गुरुजी इकडं कशाला आला, इथली कुत्री लई चावकी आहे ती. संध्याकाळी गोविंद बापू व दादा रानातून फिरून परत घरी आले. बापूंनी सोप्यात एक घोंगडं टाकलं. त्यावर दोघे बसले. त्यांनी दौंडीवाल्याला बोलावून पाठवलं. दौंडीवाला आला. त्याला तराळ म्हणत, ढिगजकर वाडीत दौंडी दे. आपल्या गावात नवीन गुरुजी आल्यात. उद्यापासून शाळा सुरू होती. या घरटी याक तरी पोर साळत आलं पाहिजे. कोण पोराला पाठवणार नाही त्याला दंड आहे म्हणावं. आणि गोविंद बापूंच्यात गावकऱ्यांची मिटिंग बी आहे असं सांग. तराळ केला. सगळ्या वाडीत तो दौंडी देत होता. कुत्री भुंकत होती. ज्याला कोणाला नीट कळलं नसेल तो पुन्हा विचारित होता, काय रे डिगिसकर. मग तो त्याला दौंडी सांगित होता. जेवण खाण झाल्यावर माणसं जमू लागली. गोविंद बापूंनी सोप्यातच एका बाजूला गुरुजींना आज झोपायसाठी म्हणून जेन टाकलं. पांघरून दिलं. गुरुजी तुम्ही झोपा आता, प्रवासानं कंटाळा असाल. गुरुजीने अंगावर पांघरून घेतलं आणि ते त्या आलेल्या माणसांच्याकडे पाहू लागले. माणसंही तिथं सोप्याला येत होती. दबकून बसत होती. फारसं कोणी बोलत नव्हतं. सगळं बोलायचं ते गोविंद बापूंनीच. गुरुजींनी तोंडावर पांघरून घेतलं. माणसं काय काय बोलतायत ते ऐकू लागले. ऐकत ऐकत त्यांची झोप लागली. गोविंद बापूंनी गावकऱ्यांना सगळं सांगितलं. त्यांची मिटिंग उशीर चालली. गावकरी उठले. तोच एकजण गोविंद बापूंना म्हणाला, गुरुजींना एका एकानं बारीनं जेवण देऊया. तसे गोविंद बापू हसले. लेका आमच्यात काय जेवण नाही भाई, रोज एका एकाच्या जेवायला. हा तो माणूस खजील झाला. सर्वजण उठले.
बाहेर पडले आणि आपापल्या घरी गेले. शाळा अगदी सकाळी भरणार होती. थोडी मुलं आली. गुरुजींनी त्यांना थोडं शिकवलं. मधल्या सुट्टीत घरी गेलेली काही मुलं आलीच नाहीत. अशा तऱ्हेनं पहिला दिवस आला. दुपारी 11ला शाळा सुटली. गुरुजी आले. गोविंद बापू आणि ते जेवले. दुपारी कोणी शाळेत आलंच नाही. गोविंद बापू आणि गुरुजी रानातून फिरून आले. अंधार पडायला लागला की तिथल्या बायका पदराआडून दिवे आणीत. तरीही दिव्याची ज्योत वाऱ्यानं हलत असे. काही वेळा नुसती ज्योतच दिसे. लहान मुलाला पदराचा आडोसा करतात तसं दिव्याला त्या सांभाळीत. असा दिवा पदराआडून धरून बायका एका घराकडून दुसऱ्या घराकडे जाताना दिसत. साऱ्या वाडीत हे दृश्य दिसे. वाडी अंधारू लागली की माळावर कुत्री भुंकत. त्याचवेळी मेंढरं डोंगराशनं आलेली असत. मेंढवाड्यात मेंढ्यांचा बे बे असा आवाज होई. कोकरंही बारीक सुरात त्याचवेळी ओरडत. दिवसभर उपाशी राहिलेली एवढी एवढी कोकरं आया आल्या की त्यांच्या थानाला लुचत. डालग्याखाली दिवसभर कोंडून राहिलेली कोकरं धनगराने डालगं उचललं की टना टना उड्या मारीत आईकडे धावत. कधीकधी त्यांच्या आईला कळे की हे आपलं बाळ नव्हं. मग ती मेंढी टुनकन उडी मारे. कोकरालाही कळे की ह्या आपली आई नव्हं. मग ते कोकरू भांबावून दुसरीकडे धावत जाई. क्वचित प्रसंगी तिथेही त्याची आई नसे. असा साऱ्या मेंढवाड्यात थोडा वेळ गोंधळ चाले आणि मग अखेरी प्रत्येक बाळाला आपली आई सापडे. मग सारा कालवा कमी कमी होत जाई. कोकरांची पोटं भरली की मग ती थानापासून दूर होत किंवा कासेतलं दूध संपलं की त्यांची आई टुनकन उडी मारी. वाडीत काड्याची पिठी कुणाच्यातही नसे आणि कुणी आणीतही नसे. काड्याची पिठी विकत आणायची त्यांची परिस्थिती नसे. साधारण सकाळची जेवणं झाली की धनगर दुपारची भाकरी बांधून घेऊन मेंढ्या घेऊन डोंगराला जात. काही माणसं रानामळात जात. म्हातारी माणसं सांभाळत. वाडीतल्या काही बायका मेंढरामागं असत तर काही रानामळात जात. रानात जाताना वाडीतली एखादी बाई राखांड चुलीत खुपसून जाई. ते राखांड दिवसभर धुपत राही. संध्याकाळी रानातून परत आल्यावर धुपत घातलेल्या राखांडानंच ती चूल पेटवी, दिवा लावी. एकीच्या दिवा असला की दुसरी तिथं येई. तीही दिवा पदराआड धरून आपल्या घराकडे हळूहळू जाई. तिच्यातून दिवा लावून घेऊन जाई. अशी सारी वाडी दिव्यानं उजळे. दिवे लोखंडी असत. त्यात एक कापसाची जाडसर वात असे. करंजीच्या कडू तेलात ती भिजवलेली असे. दिवत्यातही कडू तेल घालीत. कडू तेलाचा वास सर्वांनाच आवडे. तिकडं सगळी करंज्याची झाडं करंज्या पाडायच्या, वेचायच्या, वाळवायच्या आणि फोडून घाण्यावर त्याचं तेल काढून आणायचं. कलढोणला करंज्याच्या शेंगाचं तेल काढणारे घाणे होते. कडू तेलाचा कधीकधी औषधी तेल म्हणूनही वापर करीत. प्रत्येक घरात हाच कडू तेलाचा दिवा असे. तो दाराच्या गंजवालावर ठेवत. त्याचा सर्वत्र लख्ख उजेड पडे. आमच्या घरातही कडू तेलाचा दिवाच वापरीत. वाडीत फक्त आमच्यातच एक छोटा कंदील होता. आम्ही कंदील कधीतरीच लावीत असू. रॉकेलच कुठे मिळत नसे. त्यावेळी दादानं ते कुठून तरी मिळे. काड्याची पिठी फक्त आमच्याच घरात असे आणि साखऱ्या पावडर ही फक्त आमच्याच घरी असे. वाडीत फक्त आमच्यातच चहा होई. ती वाडी म्हणजे तरसवाडी. तिला जळकी तरसवाडी म्हणत. पंढरपूर रोडला दुसरी एक तरसवाडी आहे. तिला पड्यासली तरसवाडी म्हणत. या जळक्या तरसवाडीतच आमचं एक घर होतं. एका आकण्याचा सोपा आणि एका आकण्याचं स्वयंपाकघर. त्याला अंगण सुरेख होतं. तेही छोटंसंच. मगराच्या दगडी पाट भिंतीला लावून हे आमचं अंगण. आई ते छान सारवून ठेवी. पलीकडे केदार बापूंचं घर. त्यांच्याच छोटेखानी घरात आम्ही राहत असू. वाडीच्या उशालाच म्हणजे अगदी चिकटूनच उंच डोंगर होता. तिथून एखादा दगड सुटला तर तो थेट वाडीतच येई. डोंगर अगदी उघडा बोडका. गोविंद बापूच्या घराच्या पाठ भिंतीला लागूनच डोंगर सुरू होई. आमच्या घराच्या पाठीशीच गोविंद बापूंचं घर. त्या घराला भला मोठा सोपा होता.
सोप्यात खांब, जोत्यावरही खांब. ज्योत्याला भवरकडे असत. कधी जनावरं शेळ्या बांधाव्या लागल्या तर गोविंद बापू हे तिथले सरपंच होते. गोरा पान, उंच म्हातारा, अंगात तपकिरी कोट, डोईला साधा फेटा. सतत पान खाणारा हा माणूस वाडीचा सारा कारभार पाहत होता. ते मला रंगीराव म्हणायचे, ब्राह्मणाला बिरामन. गोविंद बापूंच्या घरात 2 कुत्री होती, एक बांड्या आणि एक मोत्या. मोत्या तांबड्या रंगाचा, पातळ अंगाचा शिकारी कुत्रा होता. तो मेंढरा मागा असे. बांड्या वाडीत बापूच्या सोप्याला किंवा अंगणात बसे. बांड्या फारसा उंच नव्हता, पण गले लठ्ठ अंगाचा, अंगावर काळसर पांढरे मोठे टिपके. आपल्या आवाजानं सकाळी सगळी वाडी घुमवी. आम्ही तिथं राहायला गेल्यावर तो आमच्याच अंगणात येऊन बसू लागला. बांड्याला सारी वाडी भ्यायची. या वाडीत कुत्री दांडगी असत. एक एक वाघागत त्यांच्या गळ्यात लोढणे असत. संध्याकाळी मात्र लोढणे काढून कुत्री मोकळी सोडत. तरसवाडीच्या दोन्ही बाजूला लागूनच 2 माळ. त्या दोन्ही माळांच्या खोलगट भागात तरसवाडी. वाडीला लागूनच माळाला दोन्ही बाजूला घरं. त्या माळावरच्या दोन्ही घरातली 2 कुत्री सगळ्या वाडीची राखण करीत. भुंकून सगळं गाव जागं करीत. आमचा बांड्या भुकायला लागला म्हणजे सगळी वाडी गरजे. लांबून कुणीतरी हाक मारती, कुत्रं धरलंय काय? असा आवाज आला की बांड्या जोरातच भुंके. मग कुणीतरी कुत्र्याला धरे. तो माणूस आमच्याकडे तरी आलेला असे किंवा गोविंद बापूंच्याकडं. गोविंद बापूंना 2 भाऊ, 2 भावजया, एक बहीण, एक मुलगी आणि पुतणे. त्यांचं कुटुंब मोठं होतं. म्हातारी आई पाक वाकली होती. भाऊ मेंढरा मागे असत. त्यांना मेंढका म्हणजे मेंढरं राखणार असं म्हणत. पुतणे बायका रानात कामाला असत. गोविंद बापू कधी रानात जात नसत. कधीतरी गेले तर महारधऱ्यात जात. तिथे त्यांनी पेरवीची बाग केली होती. संध्याकाळी शेतातल्या कामांची चौकशी करीत. ते आपल्या कोटाच्या खिशात सतत एक डायरी ठेवत. त्यांना वाचायला येत नव्हतं, लिहायला येत नव्हतं. ते आमच्या दादांच्याकडून डायरी लिहून घेत. पैशाच्या हिशेबाव्यतिरिक्त ते डायरीत आणखीही बरंच लिहून घेत. दाढी करायला कुठे गेलो, न्हावी घरात होता की नाही असलं देखील लिहित. दादा शिक्षक म्हणून वाडीत आले त्यावेळी त्यांना गोविंद बापूच पहिल्यांदा भेटले. आपल्या गावात शाळा चालवावी असं त्यांना फार फार वाटे. शाळेला एका खोलीची टुमदार दगडी इमारत होती, पण शाळेत मुलंच येत नसत. मुलं यायला तिथं मुळात शिक्षकच येत नसत. औंध सरकार तिथं शिक्षकाची नेमणूक करी, पण ते शिक्षक ती डोंगर कपारीतील वाडी बघून, तिथले धनगर बघून, मेंढ्या बघून आणि विशेषतः कुत्री बघून पळून जात. असे 3 शिक्षक तिथून पळून गेले होते. ते पुन्हा त्यांचा बाड बिस्ताराही न्यायला परत आले नाहीत. त्यावेळी तिथे असताना एकदा डोळ्याची साथ आली. मलाही कुपऱ्या झाला. डोळं लाल झालं, गच्च झालं. डोळ्यात कच 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 टोचू लागलं. सुजून मोठे झाले. मी सारखा रडे. तिथे कुठंच डॉक्टर नव्हता. कुणाला काही झालं तर ते देशी औषधच करीत बसत. डॉक्टर जवळच्या शहरात कलढोणला असे. तो सहसा अशा खेड्यातून येत नसे. त्याची फीस कुणाला परवडणारी नसे. तिथले लोक गरीब होते. परिस्थितीने जेवढे तेवढेच स्वभावानेही. तिकडे सगळा माळच. माळावर सगळी कुसळं, जोडीला डोंगर. शेताला ताली घालून पाणी साठवीत. ज्याची ताल असे तो श्रीमंत व त्याला बडा समजत. तिथं 2 हेळ होते. एक नवा हेळ, एक जुना. हेळ आडासारखाच असे, पण मोठा. त्याला पायऱ्याही चांगल्या होत्या, पण पाणी लांब खाली असे. वाडीची माणसं खाली उतरून घागरीच्या घागरी भरून आणत. दादा पहाटेचं पाणी आणीत, कारण नंतर सकाळी शाळा असते.
दादा केदारबापूंचा सगळं रांजण भरून ठेवीत. ते पाणी केदारबापूंना आणि आम्हाला खर्चाला पुरे. चंदा ढोरं घेऊन डोंगराला जाई. चंदाची आई जवळच्या मळ्यात जाई. मुलीही मळ्यात जात. त्या मळ्याचं नावच जवळचा मळा असं होतं. त्यांच्या जवळच्या मळ्याकडेच्या बाजूला एक खिंड दिसे. त्यातून गेलेली वाट थेट झऱ्याला पोचे. झरे तिकडेच कुठेतरी होते. तिथल्या वास्तव्यात मी झऱ्याला कधीच गेलो नव्हतो. नुसतं नाव ऐकून होतो. झरे म्हटलं की मला पाण्याचा झरा दिसे. कदाचित झरा या शब्दावरून त्याचे नाव झरे पडले असावे. बापू विहिरीच्या पाण्यावर पिकं घेत असत. मोठ धरीत बांधी विहीर होती, पण कधी कधी पाणी खूप खालीही असे. चांगल्या दगडी पायऱ्या होत्या. जरा आकुडच होत्या, त्यामुळं खाली उतरताना भीती वाटे. त्याच विहिरीत मी पोहायला शिकलो. दादा किंवा बापू पोहण्यासाठी खपलीच्या काडाचे मोदळे करीत. असे 2 मोदळे केले होते, एक मला व एक माझ्या थोरल्या आत्ते भावाला. तोही काही दिवस तरसवाडीला शाळेला होता. तो त्यांच्याकडे शाळेला जात नसे म्हणून आत्यांनी त्याला आपल्या मामाकडे म्हणजे आमच्याकडे ठेवले होते. आम्ही तिथेच पोहायला शिकलो. आईही बहुतेक तिथेच पोहायला शिकली असावी. पाण्यात डुबुक पोहताना विहिरीच्या काठावरून मी आईला पाहिल्याचे आठवते. पोहून आले की मोदळे आम्ही तिथेच धावेवर ठेवत असू. बरेच दिवस वापरल्यामुळे त्या मोदळ्यांचा कुजकट वास येई. त्याच धावेवर आम्हा दोघांना केदारबापूंनी लिंबाच्या ओल्या लाकडाचे नवे भोरे करून दिले होते. आम्ही ते भोरे त्याला जाळी गुंडाळून त्या मोठेच्या धावेवर फिरवत असू. विहिरीच्या शेजारील धावेला लागून बापूंचे छप्पर होते. छपराचे तोंड पूर्वेला होते. त्यातच त्यांची 2 खिलारी बैल बांधलेली असत. त्यात मोठेचा नाडा, सोंदर हे मोठेचं साहित्य असे. एक मोठ भरून वर आली की सारा पाण्याचा पाट गच्च भरून जाई. खळखळून वाही. त्या पाटाला उसळ म्हणत, तर कुठे कुठे डोन म्हणत. वाडीतल्या बायका तिथे कपडे धुवायला येत. एक मोठा दगडही तिथं होता कपडे धुवायला. त्यावर बायका कासोटा घालून गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरून धुणं धुवीत. विहिरीजवळ एक जुनं मोठं आंब्याचं झाड होतं. तसं ते फारसं मोठं नव्हतं. त्याला कधी आंबे लागतच नसत. बुंदा पोकळ होता. अनेक गोष्टीत मी जेव्हा झाडाची डोली हा शब्द वाचत असे त्यावेळी हीच डोली माझ्या नजरेपुढे येई. ते झाड तोडून जळणासाठी आणायचं म्हणून दादा व केदारबापू कुऱ्हाडी घेऊन मळ्यात गेले. आंब्याचं झाड तोडू लागले. विहिरीच्या पलीकडे एक ओढा होता. ओढ्या काठानं सगळी झाडच, विशेषतः करंजीची जास्त असत. त्या ओढ्याच्या अलीकडेच केदारजीचं रान. विहिरीच्या पाण्यावर तिथं पिकं येत. ओढ्याच्या पलीकडेही त्यांचंच रान होतं. तिथं पल्याडच्या रानात त्या दिवशी चंदा शेरडं चारायला आली होती. चंदा अगदी सकाळीच शेरडं चारायला आली होती. दादा आणि केदारबापू मात्र फार उशिरा म्हणजे 4 वाजायच्या सुमारास झाडं तोडायला आले होते. असं झाडं तोडायचं चाललं होतं तेवढ्यात ओढ्याच्या पलीकडून चंदाची हाक आली. बापू, बापू, लांडग्याने कोकरू नेलं, पळा पळा. बापू आणि दादा कुऱ्हाडी घेऊन तिकडं पळत गेले. मळ्याचं रान ओलांडून ओढ्यातून वर आले. लांडगा तोंडात कोकरी धरून पळत होता. दादा त्याच्या मागे लागले. लांब लांब ढेंगा टाकू लागले. केदारी उंचीनं थोडे कमी असल्यानं दादांच्याबरोबर त्यांना धावता आलं नाही. ते पळत पळतच दादांना म्हणाले, मास्तरजी, एक शिवी असडा लांडग्याला, म्हणजे काकरू टाकून पळल. पळत पळतच केदारी दादांना सांगत होता. तोपर्यंत दादा रानातली बचकी आवडी दगड लांडग्याला मारू लागले. पण दादा दगड घ्यायला वाकले की त्या तेवढ्या वेळात लांडगा धावत लांब जाई. अखेर लांडग्यानं कोकरू टाकलं आणि तो पळून गेला. कोकराच्या नरड्याला दात लागले होते आणि त्यातून रक्त येत होतं. ते खांद्यावर टाकून केदारबापू गावाकडे आले. दादा त्या कुऱ्हाडी घेऊन वाडीत आले. चंदा शेरडं घेऊन घराकडे आली. केदारीचं कुकुर लांडग्यानं नेलं ही वार्ता तोपर्यंत साऱ्या गावात पसरली होती. कोकरानं भेदरून वाटेतच जीव सोडला होता. मग केदारनं त्याचं कापून वाटं घातलं. मास्तर,
तुम्हाला किती देऊ? नको, मेलेलं कुकुरू आमच्यात कोण खाणार नाही. मग वाडीतली माणसं आली, कोकराचं वाटं घेऊन गेली. वाडीत ही पद्धतच होती. कुणाचं मेंढरू कोकरू लांडग्यानं नेलं, लांडग्याच्या तावडीतनं वाचलं आणि ते मेलं की साऱ्या वाडीनं वाटं घेऊन जायचं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.